धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नगरमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मूक पदयात्रा काढण्यात आली। संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचं स्मरण म्हणून ही मूक पदयात्रा काढण्यात आली होती। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नगर शहरातील शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून नगर शहरातून फाल्गुन अमावास्येला मूक पदयात्रा काढून संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत संभाजीराजेंनी मृत्यूशी दिलेली झुंज, याच दरम्यान हिंदू धर्माच्या स्वातंत्र्यासाठी, देशासाठी, स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजेंनी दिलेलं बलिदान याचं महत्त्व हे आजच्या पिढीला प्रेरणा देणार आहे। या प्रेरणेतूनच हिंदू समाजाला जाग करण्याचं काम हे शिवप्रतिष्ठान करत असल्याचं सांगत संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचं स्मरण म्हणून शिवप्रतिष्ठानच्या वतीनं फाल्गुन अमावास्येला मूक पदयात्रा काढण्यात आली असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं ध्येयमंत्र म्हणत संभाजीराजेंना अभिवादन केलं। या मूक पदयात्रेनंतर प्रतिकात्मक पेटवलेल्या चितेच्या साक्षीनं प्रतिज्ञा करण्यात आली। श्री संभाजीराव भिडे गुरुजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं, तर त्या बलिदानाचा अर्थ आणि अन्वय आज भारताला, हिंदुस्थानला, हिंदू धर्माला का आवश्यक आहे ते पटवून देण्यासाठी आणि हे समजण्यासाठी हे बलिदान संभाजी महाराज म्हणजे या देशासाठी आणि धर्मासाठी, स्वातंत्र्यासाठी, हिंदू धर्माच्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी जे बलिदान केलं ते अति दहक हीच राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी संरक्षण म्हणून ही यांची जी प्रेरणा आहे, या प्रेरणेतून हिंदू समाज जागा करण्याचं काम शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून भिडे गुरुजी करतायत। तर याच्यासाठी आपण जे हा उपक्रम राबवतोय का संभाजी महाराजांनी 1 महिनाभर जे पकडून हालहाल केले, तर हे 1 महिनाभर सुतक हे हिंदू बांधवांनी हे धर्मासाठी बलिदान केलेले याचं स्मरण म्हणून आणि देश जर टिकवायचा असेल, देशाचं जर स्वातंत्र्य अखंड असं अक्षय टिकवायचं असेल, तर संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराज यांच्याशिवाय, यांच्या प्रेरणेशिवाय हे शक्य नाही। आणि तसं ह्या धर्मासाठी जागृत होण्यासाठी, हिंदू धर्मासाठी बलिदान म्हणून हे केलेलं आहे, याचा जागृतीसाठी आणि याच्यामध्ये सर्व हिंदूंनी जे सहभाग केलेला आहे आणि ह्याची जागृतीसाठी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या सर्वांनी हे जे पाळलेलं आहे हा धर्मवीर मैदान, याच्या निमित्ताने एवढंच सांगण्याची आणि संपवतो। प्रतिनिधी संग्राम पोटे, LSS न्यूज, अहमदनगर।